खडकवासला धरणातून एक दिवसाआड पाणी कपातीचा निर्णय झाला। शहरात एक दिवस रोटेशन पद्धतीने आता पाणी कपात होणार आहे। पुणे महापालिकेकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले। जुलैपर्यंत पाणी साठा असल्याचं जलसंपदा विभागाचं स्पष्टीकरण। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिकेकडून येत्या सोमवारपासून रोटेशन पद्धतीने एक दिवसाची पाणी कपात जी आहे ती केली जाणार आहे। मात्र खडकवासला धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असताना महानगरपालिकेकडून खरं तर रोटेशन पद्धतीने एक दिवसाची पाणी कपात का, हा खरं तर प्रश्न निमित्तानं उपस्थित केला जातोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे शहराला जे खडकवासला धरणामधून पाणी पुरवठा होतो त्या खडकवासला धरणामध्ये 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जो आहे त्याचं स्पष्टीकरण जलसंपदा विभागानं दिलेलं आहे। त्यामुळे शेतीला असेल त्याचबरोबर पिण्यासाठी मुबलक पाणी जे आहे ते सध्या खडकवासला धरणामध्ये पाहायला मिळते। मात्र सोमवारपासून ते रविवारपर्यंत रोटेशन पद्धतीने पुणे शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पुणे महानगरपालिकेकडून एक दिवसाची पाणी कपात जी आहे ती केली जाणार आहे। पुणे महानगरपालिकेने घेतलेला निर्णय जो आहे तो नक्की कोणत्या कारणासाठी आहे हा प्रश्न निमित्तानं उपस्थित केला जातोय। सोमवारी कोणत्या भागामध्ये पाणी कपात असणार याचं वेळापत्रक जे आहे ते पुणे महानगरपालिकेने जाहीर केलेलं आहे। सोमवारपासून ते रविवारपर्यंत शहराच्या खरं तर वेगवेगळ्या भागामध्ये एक एक दिवस पाणी कपात जी आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन तुषार ननावरे सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।